हायवे आणि धाब्याची टेस्ट आता तुमच्या किचनमध्ये तिखट मसालेदार आणि फुल धाबा फ्लेवर अशी शेवभाजी आता बनवा सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवायला खूप सोपी आहे. कशी बनवायची ते सांगते. अशा प्रकारची जाड शेव तुम्ही घरी बनवू शकता किंवा विकतसुद्धा आणू शकता. आता मसालाचं वाटण बनवण्यासाठी एका तव्यावर मी 2 कांदे छान उभे पातळ कापून घेतलेत. त्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदे छान परतले गेले की त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, धने आणि जिरे टाकायचे आहेत. थोडंसं सुक्कं खोबरं टाकायचं. मस्त असं परतून घ्यायचं. खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. खोबरं छान परतलं गेलं की आपण यामध्ये एक टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो बारीक कापून मी इथं घेतलेला आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकून याचं एकदम फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची अशा प्रकारे. आता कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान तडतडले की जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि थोडासा हिंग टाकायचा कारण आपण बेसनचं शेव वापरणार आहोत. थोडंसं पोटाला हलकं व्हावं म्हणून हिंग टाकलं आहे, थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि हे जे मिश्रण आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे अशा प्रकारे. तेल सुटलं की यामध्ये एव्हरेस्टचा तिखा लाल मिरची पावडर टाकायची. याच्यानं रंग खूप सुंदर येतो. जवळपास 2 चमचे मी ही एव्हरेस्टची लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे. थोडासा गरम मसाला आपण यामध्ये टाकूया. नंतर धने पावडर टाकणार आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचा आहे काळा मसाला. अर्धा ते 1 चमचा काळा मसाला इथं मी वापरला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता शेव जी आहे ती थोडीशी तिखटच असते, त्यामुळे इथं मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा रंग किती सुंदर आला आहे आपल्या मसाल्याला. आता काय करायचं फक्त 2 चमचे थोडंसं गरम पाणी मी यामध्ये टाकणार आहे. जास्त टाकायचं नाही आहे आणि झाकण ठेवून याला 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर बघा मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. इथं गरमच पाण्याचा वापर करा तरच आपल्या रश्श्याला कट येतो, नाहीतर रंग छान येत नाही आणि कटही येत नाही. लागेल तसं गरम पाणी टाकलं आहे. कोथिंबीर टाकायची आणि याला छान असं उकळू द्यायचं आहे. रंग बघा किती सुंदर आला आहे आपल्या रश्श्याला, तरीही मस्त आलेली आहे. आता तुम्हाला जेव्हा खायचं असेल त्यावेळेला तुम्ही यामध्ये शेव टाकू शकता. रस्सा बनवून ठेवा आणि खायच्या थोडंसं अगोदर शेव टाकायचा. अशा प्रकारे सर्व जी शेव आहे ती आपल्या रश्श्यामध्ये टाकायची. 5 मिनटं ठेवलं की आपली जी शेवभाजी आहे ती तयार होते. नक्कीच ट्राय करून आणि तुम्हाला व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.